आपल्याला आठवत असेल सचिन वाझे प्रकरण, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हलचल निर्माण केली. थोडक्यात पुन्हा एकदा मी उजाळा देतो की सचिन वाझेंना कशा प्रकारे रिइन्स्टेट गृह खात्यामध्ये केलं गेलं. आपल्याला आठवत असेल तर सचिन वाझे हे एका एन्काउंटर प्रकरणात फसले गेले होते. त्यांच्यावर कारवाई झाली होती, त्यांचं निलंबन झालं होतं, त्यांची केस कोर्टात चालू होती. पण असं असून सुद्धा कोविडचा जेव्हा काळ आला त्यावेळेला काही लोकांना जे निलंबित आहेत त्यांना घ्यायचं ठरलं. शासनाने त्याचा आदेश काढला आणि त्याच्यामध्ये सचिन वाझेंची बॅकडोर एंट्री पुन्हा एकदा गृह खात्यामध्ये झाली. हा प्रकार फक्त गृह खात्यात झाला का? तर माझ्या मते असे जे भ्रष्ट अधिकारी होते, ज्यांची शासनाला भ्रष्टाचार करण्यासाठी गरज होती, अशा सगळ्या अधिकाऱ्यांना बॅकडोर एंट्री देण्याचं काम हे फक्त गृह खात्यातच झालं नाही, तर ते ऊर्जा खात्यात सुद्धा झालं. आणि ते कसं झालं, तो अधिकारी कोण आहे, त्याला कशा प्रकारे रिइन्स्टेट केलं, त्याच्यावर काय गुन्हे होते आणि कशा प्रकारे गुन्हे सिद्ध झाले होते, या सगळ्याची माहिती आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी गोळा केली. यांनी सन्माननीय राजसाहेबांना त्याचा पूर्ण एक अहवाल त्यांनी सादर केला की कशा प्रकारे ऊर्जा खात्यामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांना ठेवण्याचं कारस्थान रचलं जातंय. आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. आणि हेमंत संभूस तुम्हाला पुढचं हे सगळं सांगतील की कशा प्रकारे हा भ्रष्ट अधिकारीला कशा प्रकारे बॅकडोर एंट्री याची मिळाली आणि त्याच्या मागे नेमका कोणाचा हात आहे. हेमंत, नमस्कार. आम्हाला सर्वांनाच हा प्रश्न पडला की जेव्हापासून हे सरकार अस्तित्वात आलंय, आघाडी सरकार, तर ह्या सरकारने असं ठरवलंय की प्रत्येक खात्यामध्ये एक तरी वसुली एजंट नेमायचा आणि त्या वसुली एजंटकडनं मोठ्या प्रमाणावरती वसुली करून घेऊन सर्वसामान्य नागरिकांना त्रास द्यायचा. सर्वसामान्य नागरिकाचं 1000-2000 रुपयाचं MSEBीचं बिल जरी राहिलं तर लगेच त्याची वीज कट करायला तत्परतेने येणारे अधिकारी अशा याच्यात मात्र अतिशय हिरिरीने पुढाकार घेतात आणि अशा प्रकारचे एजंट नेमतात. आता हा जो आहे हा ऊर्जा खात्यातला सचिन वाझे याची सुरुवात पुण्यातनं झालेली आहे. पुण्याच्या पर्वती विभागामध्ये हा कार्यरत होता. पर्वती विभागामध्ये कार्यरत असताना तो तत्कालीन संचालक म्हणून होता. या महाशयाने 100 कोटीपेक्षा जास्त वसुली दरमहा रक्कम जमा करून देण्याचा एक फतवा आणि एक आश्वासनच सरकारला दिलं होतं. तिथून त्यांनी सुरुवात केली. त्यामध्ये जी माणसं ही आपण ज्याला म्हणू वीज चोर ग्राहक मोठमोठे, त्यांना पाठीशी घालायचं, त्यांची वीज बिलं माफ करायची आणि मग त्यांच्यावरती जर का ते उघडकीला आलं तर त्याच्याशी संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला लावायची. माझ्याकडे ही यादी आहे. या यादीमध्ये अशा मोठ्या प्रकरणांमध्ये ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली ही थातुरमातुर कारवाई केलेली. म्हणजे इतकी थातुरमातुर कारवाई की कलमानुसार जी कारवाई व्हायला पाहिजे ती न होता केवळ वेतन रोखणं, 8 दिवसांचं निलंबन किंवा आपण ज्याला म्हणू सक्तीची रजा, 1 लाखाचा दंड, अशा प्रकारच्या ह्या कारवाया त्याने करायला लावल्या दबाव आणून. एवढंच नाही, याच्यानंतर हा माणूस वसई विरारला वसई मंडळाला तो अधीक्षक अभियंता म्हणून होता आणि ह्याच्यात पण त्याच्यावरती काही गुन्हे दाखल झालेले. आता ह्या माणसाचं नाव, या सचिन वाझे ज्याला आम्ही म्हणतोय, हा आहे संजय ताकसांडे. हा संजय ताकसांडे आत्ता महावितरणच्या संचालन पदावरती नियुक्त आहे. अतिशय मोठं पद आहे की जे थोडक्यात काम सांगा फक्त काय आहे त्या पदाचं काम. या पदाचं काम खरं सांगायचं तर कलेक्शनच आहे. महाराष्ट्रातलं कलेक्शन करून द्यायचं. माझा मूळ प्रश्न हा आहे की हा माणूस जो संजय ताकसांडे, ज्याच्यावरती असंख्य गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला, याला 15 दिवसांची कोठडी झालेली आहे, अटक झाली होती. या माणसाला बडतर्फ केलेलं होतं आणि बडतर्फ केल्यानंतर पण
या माणसाला परत कसं काय तुम्ही या पदांवरती आणलं, एवढ्या मोठ्या पदावरती, याची चौकशी करण्याचे राज्य सरकारला आदेश हे राज्यपाल आणि पंतप्रधान कार्यालयाकडून पण आलेले आहेत, त्याचेही पुरावे आहेत आपल्याकडे. असं असून ह्याची चौकशी का केली नाही? काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, उदाहरणार्थ भालचंद्र कदम म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, तर त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये चौकशी व्हावी अशी मागणी केली होती लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याकडे, त्या विभागाकडे. आम्ही देखील तक्रार दाखल केली आहे, त्याची पोच आमच्याकडे आहे, आम्ही त्यांची पण तक्रार दाखल केलेली आहे. हे होऊन त्याच्यावरती काही कारवाई नाही आणि आज तो माणूस बिनदिक्कतपणे संचालन पदावरती कार्यरत आहे. हे काय आहे? म्हणजे ही कुठली पद्धत आहे या सरकारची? म्हणजे ही अशीच माणसं गोळा करून त्या खात्यावरती ठेवायची आणि वसुली एजंट यांना नेमून 100, 200, 300 यांना टार्गेट द्यायचं आणि ते टार्गेट वसूल करायचं. हा या सरकारचा सर्वात मोठा अजेंडा आहे. कारण GR आहे 2010चा शासनाचा, की त्या GR द्वारे कधीही अशी नियुक्ती करता येत नाही. मग जर त्यावेळेला, म्हणजे जेव्हा त्यांना अटक झाली होती, त्यांना ही झाली होती, तेव्हा डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली होती, तेव्हाचे प्रधान सचिव ऊर्जाचे दिनेश वाघमारे आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी पण या गंभीर चौकशी तक्रारीचे पंतप्रधान आणि राज्यपालांना त्याच्यावर नियुक्त केलं, त्यांची चौकशी करू म्हणून. त्यालाही हरताळ फासला आहे राज्य सरकारने. जर त्यांच्याकडून हे निर्देश आले आणि जर का त्यांना सांगितलं चौकशी करायचे, तर राज्य सरकारचं अडतंय कुठे घोडं? का नाही चौकशी करत? का त्याला अटक करत नाहीत? का त्याला निलंबित करत नाहीत? का त्याला बडतर्फ करत नाहीत? हा मूळ प्रश्न आहे आमचा. आणि मग हे अशीच माणसं या पदांवरती कायम राहणार आहेत का? अहो, तुम्ही 7 गंभीर गुन्हे त्यांच्यावरती, 7 गंभीर गुन्हे, एक सोडून 7 गंभीर गुन्हे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या जे एक फक्त ही ऑर्डर दाखवतो, तुम्हाला वाचून दाखवतो. ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडनी काढलेली ऑर्डर आहे, फायनल पनिशमेंट ऑर्डर. म्हणजे त्यांची जी डिपार्टमेंटल एन्क्वायरी झाली त्याच्या संदर्भातली ही काढलेली ऑर्डर आहे. आणि त्याच्यात ते काय म्हणतात, ऑन careful pursuit of above documents and paper, I have come to the conclusion that you have been offered fair opportunity in written departmental inquiry to defend the charges. बरोबर आहे? मग त्यांची पूर्ण एन्क्वायरी कंप्लीट झाली आणि ते म्हणतात that charges level against you and proved in departmental inquiry are very serious and acts of misconduct. Your reply dated 27/2010 submitted to the show cause notice is not at all satisfactory as it does not bring any new point to take lenient view. And in view of above facts and circumstances, Shri R.B. Gautam, Regional Executive Director, I and Company Authority in exercise of the power delegated to me while Schedule C appended to MSEDCL Employee Service Regulation read with SR 9L2G pass following the order. आणि ऑर्डर अशी आहे पास झालेली, डिसमिसल फ्रॉम सर्व्हिस ऑफ MSEDCL. आणि हे पत्र लिहिलंय त्यांनी कोणाला? तर ते संजय टाकसांडेंना लिहिलंय. म्हणजे ज्या माणसाचं 2010 मध्ये डिसमिसल झालं, त्याच्यावरचे चार्जेस प्रूव्ह झाले, त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली, अजूनही जामिनावर येतो, अजूनही जामिनावर आहे. आणि अशा माणसाला पुन्हा एकदा ऊर्जा खात्याने नितीन राऊत साहेबांनी असं काय स्पेशल त्याच्यामध्ये बघितलं? काय त्याचा चेहरा आवडला की नेमकं काय आवडलं? की काय पैशाची आर्थिक देवाणघेवाण झाली? कारण जसं सचिन वाजे प्रकरणामध्ये पुढे येते की 100 कोटीची, तशी यांना काही टार्गेट दिली आहेत का? आणि मग सरकार असे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना हे सरकार पुन्हा पुन्हा का आणतंय? म्हणजे एकदा सचिन वाजेचा फटका खाल्ल्यानंतर पण सरकार का सुधरत नाहीये? का सरकारला एवढीच चटक लागली पैसे खायची? हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, ऊर्जा मंत्री जे आहेत ना, ते महावितरण आणि महामंडळाचे अध्यक्ष पण असतात. कुठलीच नियुक्ती ही त्यांच्या आदेशाशिवाय होत नाही. म्हणजे याचा अर्थ यांची नियुक्ती होताना त्यांना माहिती होतं की ह्यांचा बॅकग्राऊंड काय आहे. मग जर का त्यांचं एवढं बॅकग्राऊंड स्ट्रॉंग असताना, काळा इतिहास त्यांचा असताना सुद्धा ऊर्जा मंत्र्यांना असं का वाटलं की ह्याला एवढ्या मोठ्या पदावरती आपण नियुक्त करावं? अशी कुठली गरज भासली ऊर्जा मंत्र्यांना? म्हणजे जे ऊर्जा मंत्री शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ शकत नाहीत, मी आज तुमच्या माध्यमातून ओपन चॅलेंज देतो ऊर्जा मंत्र्यांना,
माझ्याकडे, आमच्याकडे, पक्षाकडे शेतकऱ्यांना मोफत वीज कशी देता येईल याचा पूर्ण आराखडा आत्ता तयार आहे. त्यांनी म्हणावं तर उद्या आम्ही बसायला तयार आहोत चर्चेला. मग जो माणूस ते करू शकत नाही तो माणूस हे मात्र करू शकतो की ज्या माणसाचा काळा इतिहास आहे त्याला या पदावरती मात्र नियुक्त करू शकतो. हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं ऊर्जा मंत्र्यांनी. नाही म्हणतात ना आमच्याकडे, आम्ही पॅकेज मागत फिरतोय ना केंद्राकडे आणि याच्याकडे, आम्ही देतो तुम्हाला. कशी वीज मोफत देता येते शेतकऱ्यांना हे आम्ही तुम्हाला सांगतो. पूर्ण आराखडा तयार आहे. चला बसा चर्चेला. कोणाचे काय प्रश्न असतील तर? अनेक मुंबईकरांची बिलं जी आहेत ती राहिलेली आहेत. अद्याप अधिकाऱ्यांना नोटीस येतात. अशा अधिकाऱ्यांना आणून कुठेतरी या बिलांची वसुली केली जाते. नाही, असं आहे, ह्या अधिकाऱ्यांचं काम काय, जे मोठे थकबाकीदार आहेत त्या मोठ्या थकबाकीदारांचे पैसे माफ करायचे आणि सामान्य माणसाचं घर लुटायचं, अशा मोडस ऑपरेंटीमध्ये हे अधिकारी आहेत. आणि आमचं हेच म्हणणं आहे की जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना काही होत नाही आणि सामान्य माणसाला मात्र वीज बिलाचा त्रास होतोय. या सगळ्यामध्ये त्याच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामधंदे बुडालेले आहेत, उद्योगधंदे बुडालेले आहेत लोकांना. अशा ह्याच्यात वितरण कंपनीचे अधिकारी त्रास देतात त्यांना. पण जे मोठे थकबाकीदार आहेत त्यांना काही होत नाही, कारण हे भ्रष्ट अधिकारी असे आणून बसवलेले आहेत त्यांनी. संदीपजी, यांच्यावरती काय म्हणजे यांनी गुन्हा केला होता भ्रष्टाचार, त्यामध्ये ते आतमध्ये गेले होते आणि आता जामीन. सांगतो आता ऐका. ताकसांडे यांची पार्श्वभूमी पाहता वसई मंडळ येथे ते अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना महावितरण कंपनीचं आर्थिक नुकसान करणं, कंपनीच्या नियमांचा भंग करणं, कंपनीची जनमानसात प्रतिमा मलिन करणं, गैरशिस्त आणि इतर एकूण 7 गंभीर गैरकृत्य केल्यामुळे RED1 कल्याण GAD 401 डेटेड 1/9/2008 अन्वये आरोपपत्र देऊन चौकशी अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध ठेवण्यात आलेले सर्व आरोप शाबित झाल्यामुळे, हे प्रूव्ह झाले सगळे आरोप, त्यांना महावितरण कंपनीच्या सेवेतून आदेश क्रमांक 247 दिनांक 6/8/2010 अन्वये बडतर्फ करण्यात आलं होतं. म्हणजे ही ऑर्डर होती. त्यानंतर ऑर्डरची कॉपी पण कॉपी आहे आपल्याकडे, ते सगळे पुरावे आपल्याकडे. ताकसांडे वसई मंडळ येथे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वतःचा स्वार्थ आणि वीज ग्राहकाचं हित डोळ्यासमोर ठेवून भारतीय विद्युत कायदा कलम 2003च्या कलम 135 अन्वये वीज चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या वीज ग्राहकाची बेकायदेशीर सुनावणी घेतली आणि त्या वीज चोरीच्या गुन्ह्यातून सुटका करून देण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असा निष्कर्ष काढला. म्हणजे जो त्याला फायदेशीर ठरेल, त्या वीज चोरीचा जो हे होता त्याला. आणि कार्यकारी अभियंता विरार यांना वीज चोर ग्राहकांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घेण्याकरता पत्र दिलं की तुम्ही याच्या विरुद्ध हे केलेलं हे मागे करा. सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याचं पाहून आवक जावक बारनिशीमध्ये खाडाखोड केली. याबाबत महावितरण कंपनीने ताकसांडे यांच्या विरुद्ध ठाणे जिल्ह्यातल्या माणिकपूर पोलीस स्टेशनला 16/7/2010 रोजी फौजदारी गुन्हा क्रमांक 249/2010 नोंदवला आहे. सदर प्रकरणी ताकसांडे यांना 21/7/2010 ते 4/8/2010 अशी 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. ते अजूनही जामिनावर असून माणिकपूर पोलीस स्टेशन तर्फे त्यांच्या विरुद्ध दाखल फौजदारी क्रमांक 249/10 ची प्राथमिक चौकशी करून तक्रारीत सत्यता आढळून आल्याने ताकसांडे यांना अटक करून वसई न्यायालयात आरोपपत्र क्रमांक 13/00-67/7/2011 दाखल केलेले असून सदर प्रकरणाची सुनावणी अद्यापही सुरू आहे. म्हणजे अजूनही त्यांच्यावरचे चार्जेस तसेच आहेत, ते सुनावणी चालू आहे. अशा कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचं, कोणत्याही वरिष्ठ पदावर नियुक्ती न देण्याचा महाराष्ट्र शासनाचं व महावितरण कंपनीचे सुस्पष्ट नियम असताना देखील सदरचे सर्व नियम डावलून ताकसांडे यांना संचालक संचलन या पदावर बेकायदेशीरपणे नियुक्त करण्यात आले. आता हा जो आहे ना, हा GR आहे. नियुक्ती झाली आहे 17/3/2021 आता मार्चला. 10 वर्षात ते बाहेरच होते. म्हणजे हे सरकार आलं आणि आता काय झालं? मग आता काय असं अचानक साक्षात्कार झालं की हा माणूस एकदम चांगला आहे. हे शासनाचं परिपत्रक आहे की अशांना तुम्ही ठेवू शकत नाही कुठल्याही पदावरती. हा तो GR आहे, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. मग असं काय घडलं की तुम्हाला ताकसांडीची गरज लागली आणि त्याच्यावरती ऑलरेडी एवढे गुन्हे दाखल आहेत
ज्याला अटक झालेली होती. एजंटचं जाळं चालवतात हे. 100%. त्याशिवाय होतच नाही ना. म्हणजे मला तुम्ही सांगा की ह्याच्यामध्ये जर का मागचे तत्कालीन, मी तुम्हाला सांगतो बघा, तत्कालीन ऊर्जा सचिव अरविंद सिंग आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याकडे ह्या तक्रारी आल्या होत्या. मग त्यांनी का कानाडोळा केला? तेव्हाच त्यांनी का कारवाई नाही केली? तक्रारी येऊन पण नियुक्ती का? तेव्हाच्या तत्कालीन ऊर्जा सचिवांनी यांनी का नाही केलं? मग ते जर त्यांच्याकडे एवढे पुरावे होते तर. आणि ह्याच्यानंतर पुढे जाऊन जर का तुमचं प्रधानमंत्री कार्यालय आणि राज्यपालांकडनं आदेश येतोय तरी राज्य सरकार याच्यामध्ये का दखल घेत नाही? तुम्ही आता कोणाकडे तक्रार केली? राज्य सरकार आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केलेली आहे. वरळीला त्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे. आणि आमची ऊर्जा मंत्री जर स्वतःला क्लीन समजत असतील किंवा ते असतील, त्यांचा हात स्वच्छ असतील तर त्यांनी तातडीने निलंबित करावा त्यांना, तातडीने. आणि जर करणार नसतील, सेवेतनं काढून टाकणार नसतील त्यांना, तर मला असं वाटतं की मग आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही. मग ऊर्जा मंत्र्यांच्या घरावर आम्हाला मोर्चा न्यायला लागला तरी आमची तयारी आहे. आणि मग त्याचे परिणाम ते भोगतील. जर असे भ्रष्ट अधिकारी बसणार असतील आणि लोकांच्या गळ्याला फास लागणार असेल तर आम्ही ऊर्जा मंत्र्यांना पण सोडणार नाही. मग रस्त्यावर फिरणं पण ऊर्जा मंत्र्यांचं मुश्किल होईल. म्हणजे जे नितीन राऊत अगदी आपण ज्याला म्हणू की बेदरकारपणे तुमच्याच माध्यमातून सांगतात की नाही ग्राहकांची वीज तोडायची म्हणजे तोडायची, त्या ऊर्जा मंत्र्यांनी हे काम करून दाखवलं. म्हणजे हे फुकट लोकांच्या विमानाने फिरणार नितीन राऊत ऊर्जा मंत्री आणि असे अधिकारी बसवणार. यहाँ पे आज हमने जो प्रेस कॉन्फ्रेंस ली हुई है, हमारे साथ में संदीप जी देशपांडे है, सरचिटनीस महाराष्ट्र के, मैं हेमंत शंभू सरचिटनीस. जैसे गृह खाता में सचिन वाजे ये नामक व्यक्ति जिनके ऊपर भ्रष्टाचार और क्रिमिनल ऑफेंसेस थे, उनको इस सरकार ने रिसेट किया. वैसे ही ऊर्जा मंत्रालय का सचिन वाजे, संजय ताकसांडे करके जो है उसको रिसेट किया हुआ है. ये संजय ताकसांडे पहले से ही क्रिमिनल रिकॉर्ड पे है. पुणे से उन्होंने उनके क्रिमिनल रिकॉर्ड को शुरुआत की है और अभी वो मुंबई में स्थित संचालन जो डिपार्टमेंट है वहाँ के हेड है, जो महाराष्ट्र के लिए बहुत ही बड़ा डिपार्टमेंट है. ऐसी क्या जरूरत है ऊर्जा मंत्रालय को कि संजय ताकसांडे को ही उनको लेना पड़ा, जबकि 10 साल से वो ये डिपार्टमेंट से बाहर थे और ये सरकार में उनको इतनी बड़ी पदोन्नति दी गई जिनके ऊपर 7 गंभीर गुनाहों का उनके ऊपर चार्जेस है. और ये सब जो गुने हैं वो प्रूव्ड है. अभी भी वो जमानत के ऊपर बाहर है. उनको अटक भी हुई थी, 15 दिन के लिए वो पुलिस कस्टडी में थे. ये सब होने के बावजूद भी नितिन राउत जी को, जो ऊर्जा मंत्रालय के वो ऊर्जा मंत्री है, वैसे ही वो महापारेषण और विद्युत मंडल के अध्यक्ष भी है, उनके बिना कोई भी नियुक्ति असंभव है. इसका मतलब उन्हें तो मालूम है कि ये संजय ताकसांडे का बैकग्राउंड क्या है. अगर फिर उनको ये मालूम है कि क्या बैकग्राउंड है तो ऐसी क्या जरूरत आन पड़ी उनको कि उनको अपॉइंट करना पड़ा मुंबई में लाके. इसका मतलब साफ है कि ये वसूली एजेंट है. जैसे सचिन वाजे था, ये ऊर्जा मंत्रालय का वसूली एजेंट है और इनका एक बड़ा रैकेट है जो कार्यरत है और सब जगह से 100-200 कोटी कलेक्शन करने का और डिपार्टमेंट को देने का. अगर ऊर्जा मंत्री सही में क्लीन हैं तो उन्होंने इसके ऊपर ताबड़तोड़ कार्रवाई करनी चाहिए, उनको बरतरफ करना चाहिए, उनको निलंबित करना चाहिए. ये हमारी मांग है. अगर वो ऐसा नहीं करते तो ये प्रूव होता है कि ऊर्जा मंत्री का ही उसमें हाथ ज्यादा है. तो ये उनको तय करना है. और अगर ये ऐसा नहीं करते तो जैसे अभी संदीप जी ने बोला, हम लोग चुप नहीं बैठेंगे, हम लोग फिर उनके घर के ऊपर आंदोलन करेंगे. क्योंकि ऊर्जा मंत्री जो फतवा निकालते हैं, अगर किसी का बिल बाकी है, भले वो 500 रुपए का हो, तो उसका मीटर कट करो, उनको ये नहीं दिखाई देता. ये हो ही नहीं सकता.
तो हमारी मांग है कि हम लोग ने जो आपके पुरावे दिए हुए हैं उसके ऊपर उन्होंने कार्रवाई करनी पड़ेगी और उसको बरतरफ करना पड़ेगा। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे